सांगलीमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाचा वाद चांगलाच रंगला. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्मारकाच्या भोवती आणि परिसरात संचारबंदी लागू केली. 2 तारखेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. सिंधुदुर्गातील संतोष परब यांच्यावरच्या हल्ल्यातील आणखी 2 आरोपींना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. माऊली देवनुरे आणि धीरज जाधव अशी या 2 आरोपींची नावं आहेत. दोघेही पुण्याचे रहिवासी आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यासह एकूण 11 आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता. पुण्याच्या शिवाजीनगरमधील नामांकित शाळेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेनं अटक केले. आरोपीचं नाव मंगेश असून तो शाळेच्या समोरच्या एका दुकानामध्ये वॉचमनचं काम करत होता. बेशिस्त ऑटो रिक्षा चालवणाऱ्यांच्याकडून महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यात आला. तसंच महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप होतोय. भोसरी MIDC परिसरात हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय. दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला जीवन मुश्किल झालंय. या भाववाढीचा सामान्य नागरिकांना मोठा फटका बसतो. अनेकदा त्याचा विरोध होतो, पण लोकांना पर्याय नसतो. इंधनाच्या दरवाढीमुळे सर्व वस्तूंचे दर हळूहळू वाढत चाललेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करावेत आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात. पेट्रोलचे दर 111 रुपयांच्या पल्याड गेले. त्यामुळे आता भिवंडीमध्ये पेट्रोल चोरीच्या घटना वाढत आहेत. पेट्रोल चोरीच्या काही घटना CCTVत कैद झाल्यात. पाणी घेऊन रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात ट्रकनं जबर धडक दिल्यानं एक इसम गंभीररित्या जखमी झालाय. त्याला उपचारांसाठी नेत असताना मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याचं कळतं. भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर इथली ही घटना आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरामध्ये घरातील फ्रीजचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये घरातलं साहित्य जळून खाक झाल्याची घटना समोर आली. शिरपूर शहरातल्या गणेश कॉलनीमध्ये एका घरात स्वयंपाकघरातल्या पोट्याच्या बाजूलाच असलेल्या फ्रीजचा कॉम्प्रेसर फुटला. या आगीमध्ये संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालंय. वाशिम जिल्ह्यातील कारंजा ते मूर्तिजापूर महामार्गावर जनावरांचा चारा घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये सगळा ट्रक जळून खाक झाला. या घटनेत लाखो रुपयांचं नुकसान झालं असून सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कल्याण पश्चिमेच्या वाडेघर इथल्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली होती. या आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट निर्माण झाले होते. संपूर्ण परिसरात काही काळ धुराचं साम्राज्य होतं. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यामध्ये एका खासगी बसला आग लागल्याची घटना घडली. मात्र वेळीचा प्रकार लक्षात आल्यानं बसमधील 35 प्रवाशांचे प्राण वाचले, तर या आगीमध्ये ही बस जळून खाक झाली. बीडच्या वडवणी तालुक्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे तब्बल 15 एकरवरचा ऊस जळून खाक झाला. शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय. आपल्याला किमान नुकसान भरपाई तरी मिळावी अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर चिंचकर यांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ येथे पापानगरमधल्या एका घराला अचानक आग लागली. अग्निशमन दल घटनास्थळी उशिरानं दाखल झालं. आगीमध्ये घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालंय. आगीवर नियंत्रण मिळवताना पाण्याची कमतरता आल्यानं नाल्यातल्या पाण्याचा वापर शेवटी करावा लागला आणि आग विझवण्यात आली. मात्र या घराचं प्रचंड नुकसान झालंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातल्या बस स्टँडच्या लगत उभ्या असलेल्या एका गाडीनं अचानक पेट घेतला. या आगीमध्ये ही गाडी जळून संपूर्णपणे खाक झाली. आग लागली तेव्हा सुदैवानं एकही प्रवासी इथे नव्हता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. पंढरपुरातील जनता विद्यालय इथे 10वी पेपर फुटी प्रकरणी 3 दिवस होऊनही प्रशासनानं कोणतीही कारवाई केलेली नाही. शिक्षक नवनाथ बापू भंडारे यांनी हिंदी विषयाचा पेपर फोडल्याचा सामाजिक कार्यकर्ते अमर कांबळे यांचा आरोप आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात न आल्यानं संतापाची लाट आहे.
धुळ्यामध्ये परीक्षा परिषदेनं टायपिंग आणि शॉर्टहँड परीक्षेचे निकाल तब्बल 5 महिने उलटूनही अद्याप घोषित न केल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांसह टायपिंग इन्स्टिट्यूट संघटनेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. शासनानं परीक्षेचे निकाल तातडीनं जाहीर केले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बुलढाण्यामध्ये महिलांनी आंदोलन केलं. घरकुलाच्या यादीमध्ये अनेकदा नाव येऊन सुद्धा त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यामुळे या महिला संतप्त झाल्या होत्या. यामुळे परिसरातील महिला शक्तीनं उपोषणाचं हत्यार उपसलंय. जळगावच्या यावल तालुक्यामध्ये फैजपूर इथे शिवसैनिकांनी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्याला भर चौकात चोप दिला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. दरम्यान संबंधित व्यक्तीनं माफी मागितल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं. सांगलीतील तरुणाच्या हत्येप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. फरार आरोपीला 12वीच्या परीक्षेसाठी तात्पुरता जामीन मिळाला होता. यावेळेला त्यानं रोहन नाईक याची हत्या केली. किरकोळ कारणातून वाद विकोपाला गेल्यानं ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये मदनवाडी इथे वडील दारू पिऊन त्रास देत असल्यानं मुलानं वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून राजेंद्र कुंभार असं आरोपीचं नाव आहे. चाळीसगावमध्ये एका तरुणाला चाकूनं भोसकून त्याची हत्या करण्यात आली. सतीश सोनवणे असं मृत तरुणाचं नाव असून तो भांडण सोडवण्यासाठी गेला असता आरोपी प्रवीण उर्फ मोन्या राजू सोनवणे यानं त्याला चाकूनं भोसकलं. सदर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पालघरमध्ये बोईसर इथे मोहरे ब्रिजच्या जवळ एका विद्यार्थ्याचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली. हा मृतदेह बेपत्ता असलेला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी चेतनचा असल्याचं नंतर तपासात समोर आलं. 3 मार्चला तो बेपत्ता झाला होता. चेतनची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलीस पुढचा तपास करत आहेत. वर्ध्याच्या रामनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये सायकल चोरीला जाण्याच्या घटनेत अचानक वाढ झाली. या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातल्या पाळेगाव इथल्या सायकल चोर सागर हेंबाडे याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. त्याच्यासह 2 अल्पवयीन साथीदारांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं असून आरोपींच्याकडून दुचाकीसह 1,02,000 रुपयांच्या 10 सायकली जप्त करण्यात आल्या. पैठणमध्ये सुरू असलेल्या नाथषष्ठीच्या सोहळ्यामध्ये चोरांचा सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशामध्ये पोलिसांनी सापळा रचत एका दिवशी तब्बल 25 भामट्यांना पकडलं. यात 6 महिला चोरांचाही समावेश आहे. बुलढाण्याच्या शेगाव तहसील कार्यालयातील वाहन चालकाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. संतोष सातभात्रे असं त्याचं नाव असून शासकीय पदाचा गैरवापर करून शेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर ग्रामस्थांवर तो खोट्या केसेस दाखल करत होता असा त्याच्यावर आरोप आहे. या वाहन चालकावर कठोर कारवाईची मागणी केली जाते. बुलढाण्यातल्या जानेफळ रोड आणि उंदरी गावाच्या जवळ बोगस बायोडिझेलची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र याकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप आहे. यामुळेच बोगस बायोडिझेलची सर्रास विक्री बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहे. जळगावात पाकिटावर लिव्हाईस कंपनीचं बनावट आणि हुबेहूब लेबल लावून कंपनीची फसवणूक करणाऱ्या 2 जणांवर शहर पोलिसांनी कारवाई केली. साधारण 8,94,000 रुपयांचा मुद्देमाल सुद्धा यावेळेला जप्त करण्यात आला. दोघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करून पुढची कारवाई सुरू झाली. अमरावती शहरातील मानपुरी गेट पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गौसनगर इथे एका महिलेच्या घरी पोलिसांनी छापा घातला. यावेळेला 70 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणात एक महिला आणि एका पुरुषाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 0वर आली. मात्र तरी जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेले 15 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे त्रिसूत्राचा अवलंब करावा तसंच लसीकरण करून घ्यावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा करण्यात आलं. वाशिम जिल्ह्यामध्ये गहू हरभऱ्याचा हंगाम जोरात सुरू आहे. अशामध्ये शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकण्यासाठी मंगळूरपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला. मात्र आवक वाढल्यानं
शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाला बाहेरच थांबावं लागलं. यामुळे बाजार समितीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सांगली शहरासह तासगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं. पावसामुळे द्राक्ष बेदाणा उत्पादक तसंच काढणीला आलेल्या गहू पिकांमुळे या शेतकऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली. या सगळ्याचं कमी अधिक प्रमाणात नुकसान होईल अशी भीती व्यक्त केली जाते. प्रामुख्यानं द्राक्षांचं नुकसान होणार असल्यानं बळीराजा चिंतेत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक तापमान असणारं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातच 41 अंश सेल्सिअसवर पारा गेलाय. उन्हाच्या काहिलीचा त्रास होऊ नये म्हणून नागरिक सध्या मोठ्या प्रमाणात काळजी घेताना दिसत आहेत. रत्नागिरीतल्या मुरुड समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या 125 पिलांना समुद्रामध्ये सोडण्यात आलं. सह्याद्री कासव मित्र मंडळ तसंच महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं कासवांच्या संवर्धनासाठी मोहीम राबवली जाते. या मोहिमेच्या माध्यमातून कासवांच्या पिलांना सुखरूपपणे समुद्रात सोडण्यात आलं. गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहत आहे गावाकडच्या बातम्या आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. सुंदर माझं कार्यालय अभियानाच्या अंतर्गत हिंगणघाट इथल्या उपविभागीय कार्यालयाचं सुशोभीकरण करण्यात आलं. तसंच ई-ऑफिसची निर्मिती करण्यात आली. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयाची पाहणी करून ऑनलाईन करायच्या कामासंबंधीची माहिती दिली. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी प्रशासनानं जमिनी आणि इमारतींचं भूसंपादन केलं आहे. रस्त्यामधील इमारती पाडण्यासाठी प्रशासनानं अवधीसुद्धा दिला होता. मात्र हा अवधी संपल्यानं प्रशासनाकडून इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. ही मोहीम इंदापूर तालुक्यातल्या लासुर्णे गावातून सुरू करण्यात आली. अंबाबाई मंदिरातील दानपेटीमध्ये चलनातून बाद झालेल्या जुन्या 500च्या नोटा आढळल्यानं मोजदाद करणारे हैराण झालेत. असं कृत्य न करण्याचं आवाहन देवस्थान समितीनं केलं. गेल्या 2 दिवसांपासून ही मोजदाद सुरू असून कोट्यावधी रुपये भाविकांनी दानपेटीत अर्पण केले आहेत. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यामध्ये मोदलपाडा इथे मोठ्या उत्साहात गेरडिडनचा उत्सव संपन्न झाला. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये होलिकोत्सवात गेरडिडन नृत्य मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. हे नृत्य पाहण्यासाठी महिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यासोबतच गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.